नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनल डबल अकॅडमीमध्ये। मित्रांनो, या ठिकाणी पुणे महानगरपालिकेमध्ये मराठी व्याकरणचे मागील परीक्षेत आलेल्या या ठिकाणी प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहे। हे सर्व प्रश्न आपण या ठिकाणी एका ठिकाणी केलेले आहेत। सर्व पदांसाठी असलेले हे प्रश्न आहेत। याच्यामध्ये मुख्यतः कनिष्ठ लिपिक, तसेच या ठिकाणी कनिष्ठ सर्व अभियंता, तसेच सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक या सर्व पदांसाठी हे प्रश्न या ठिकाणी आहेत। त्यामुळे या प्रश्नाचा मागचा व्हिडिओ जर तुम्ही भाग 1 पाहिला नसेल तर तो भाग 1 पहा। हा या ठिकाणी भाग 2 आहे। असेच आपण सर्व विषयांचे या ठिकाणी सर्व प्रश्नांचा संच तयार करून हे आपण या ठिकाणी घेणार आहे। तसेच मित्रांनो, या ठिकाणी पुणे महानगरपालिका बॅचसाठी या ठिकाणी आपली ऑनलाईन बॅच सुरू केलेली आहे, ज्यामध्ये दररोज लाईव्ह क्लास असतात, टॉपिकनुसार टेस्ट असतील, या ठिकाणी तुम्हाला पॅटर्ननुसार ऑनलाईन टेस्ट सिरीज असतील, IBPS नुसार, आणि चारही विषयांच्या तुम्हाला नोट्स ॲपमध्ये या ठिकाणी भेटणार आहेत। तसेच लाईव्ह लेक्चर मिस झाले तर तुम्ही ते रेकॉर्डेड नंतरसुद्धा या ठिकाणी पाहू शकणार आहे। अशी बॅच या ठिकाणी ऑफर 25 जुलैपर्यंत दिलेली आहे, जिथं 500 रुपये फीस आहे। नंतर मात्र याची फीस 1000 रुपये होणार आहे। त्यामुळे आजच या ठिकाणी जॉईन करा किंवा या ठिकाणी अधिक चौकशी करा 8010457760 या नंबरवर। तर या ठिकाणी संपूर्ण विषय या ठिकाणी शिकवल्या जाणार आहेत। क्लास म्हणजे क्लासच, हे लेक्चर तुम्ही नंतरसुद्धा पाहता येणार आहेत। तर मित्रांनो, या आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। महानगरपालिका परीक्षेतले मागील परीक्षेत आलेले प्रश्न आहे, धातू साधित व सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगाने कोणतं क्रियापद तयार होते, या ठिकाणी असा हा प्रश्न आहे। ऑप्शन आपल्यासमोर या ठिकाणी दिलेला आहे, शक्य क्रियापद, संयुक्त क्रियापद, अधिकरण की यापैकी नाही। तर मित्रांनो, या ठिकाणी धातू साधित आणि सहाय्यक यांच्या संयोगाने संयुक्त क्रियापद हे होत असते। उदाहरणार्थ, मी जात आहे, म्हणजे या ठिकाणी धातू साधित काय झालं, त प्लस आहे, सहाय्यक क्रियापद, म्हणून या ठिकाणी काय, मी जात आहे, या ठिकाणी हे झालेलं आहे संयुक्त क्रियापद या ठिकाणी झालेलं आहे। पुढचा प्रश्न आहे, कोणते सामान्य नाम नाही। मित्रांनो, या ठिकाणी सामान्य नाम जे आहेत, नामाचे 3 प्रकार आहेत, प्रॉपर नाउन विशेष नाम, सामान्य नाम आणि भाववाचक नाम। यापैकी सामान्य नाम कोणतं नाही हे या ठिकाणी ओळखायचं आहे। कळप हे समूहवाचक नाम आहे, वर्ग समूहवाचक नाम आहे, कापड या ठिकाणी सामान्य नाम आहे, समूहवाचक नामे हे सामान्य नामे असतात। तसेच मित्रांनो, हिमालय हे या ठिकाणी सामान्य नाम नाही, हे कारण की काय आहे, हे विशेष नाम आहे। तसेच मित्रांनो, या ठिकाणी दररोज रात्री 10 वाजता डबल अकॅडमी ॲपवर आपलं लाईव्ह MCQ चालू असतात, तर तेथे सगळ्यांनी हजर राहायचं असतंय। चला, या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी विशेष नाम या ठिकाणी ओळखायचं आहे। तापी, नदी, मुलगी, शहर। तर त्यापैकी तापी, नदी, मुलगी, शहर कोणत्याही नदीचं नाव असू शकते, मुलीचं असू शकते, शहर असू शकते। यापैकी तापी नाम हे विशेष नाम आहे। एक तर या ठिकाणी तापी नावाच्या व्यक्तीचं हे नाव आहे, किंवा या ठिकाणी या नदीचं नाव दिलेलं आहे, म्हणून या ठिकाणी हे विशेष नाम आहे। चला, पुढचा प्रश्न आहे, चौपदरी या शब्दाचा विशेषणाचा प्रकार या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे। काय ओळखायचं आहे, विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी विशेषणाचे हे 4 प्रकार आहेत, आवृत्तीवाचक, संख्याविशेषण, क्रमवाचक, गणनावाचक, पृथकवाचक। तर मित्रांनो, या ठिकाणी आवृत्ती झालेली आहे, काय झालेली आहे, 4 वेळा आवृत्ती झालेली आहे, म्हणून या ठिकाणी पड झालेली आहे, म्हणून चौपदरी हे संख्या विशेषण आहे। क्रमवाचकमध्ये या ठिकाणी काय आलं असतं, चौथा, गणनामध्ये आलं असतं फक्त 4। तर अशा प्रकारे याचं उत्तर काय आहे, आवृत्तीवाचक संख्या विशेषण। खालील वाक्यातील विशेषण ओळखून या ठिकाणी लिहायचं आहे। प्रश्न आहे, उभा जन्म लोकांच्या सेवेत वाहील। उभा जन्म लोकांच्या सेवेत वाहील या ठिकाणी विशेषण लिहायचं आहे। आणि मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर खास तुमच्यासाठी मी ठेवत आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्हाला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। मी या प्रश्नाचं उत्तर शेवटी सांगणार आहे। चला, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वाक्यात अकर्मक क्रियापद आहे। अकर्मक म्हणजे काय, की ज्या वाक्यामध्ये कर्म नाही, लक्षात ठेवा, अकर्मक म्हणजे कर्म नाही असं क्रियापद ओळखायचं आहे। या ठिकाणी बघा, अनुराग निबंध लिहितो, कर्म आहे। अजय लाडू खातो, लाडू कर्म आहे। गवळी धार काढतो, धार कर्म आहे। मात्र मी रस्त्यात पडलो, या ठिकाणी काय, कर्म नसल्यामुळे अकर्मक क्रियापद कोणतं आहे, पड। पड हे काय, या ठिकाणी अकर्मक क्रियापद आहे आणि वाक्यसुद्धा आहे। खालील वाक्यातील सामर्थ्यदर्शक म्हणजे या ठिकाणी तुमची शक्तिदर्शक या ठिकाणी क्रियापद ओळखायचं आहे। पळवते, बसतो, पाहतो। तर मित्रांनो, या ठिकाणी माझ्याच्याने आता 4 किलोमीटर पळवते, तर हे पळवते जे आहे हे सामर्थ्यदर्शक क्रियापद आहे। तसेच बसतो, पाहतो या ठिकाणी काय आहे, हे साधे क्रियापद या ठिकाणी आहेत। चला, पुढचा प्रश्न आहे, अर्थात या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे। अर्थात सर्वनाम साधित, नाम साधित, अव्यय साधित की अर्थ साधित। तर कोणत्या प्रकारचं हे क्रियापद आहे या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे। प्रश्न क्रमांक 33चं उत्तर काय, अर्थ हा शब्द आहे आणि म्हणून हे काय, नाम साधित क्रियापद या ठिकाणी आहे। कोणतं आहे, नाम साधित क्रियापद या ठिकाणी आहे।
चला पुढचा 34वा प्रश्न आहे, खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. कालवाचक क्रियाविशेषणाचा या ठिकाणी अव्यय ओळखायचा आहे अनेकदा. काय आहे? अनेकदा, पूर्वी, सावकाश, हळू. तर या ठिकाणी हळू, सावकाश हे रीत आहे, तर हे आवृत्तीवाचक आहे. तर या ठिकाणी पूर्वी, उद्या, परवा जे काय असेल हे कालवाचक क्रियापद या ठिकाणी क्रियाविशेषण अव्यय या ठिकाणी आहे. चला, दगडापरीस वीट मऊ. या ठिकाणी दगडापरीस वीट मऊ हा जो प्रकार आहे या ठिकाणी कोणत्या प्रकारचा अव्यय या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे? तर या ठिकाणी जो शब्द आहे दगडापरीस, परीस म्हणजे काय? पेक्षा. परीस म्हणजे काय? पेक्षा. तर पेक्षा जो शब्द आहे या ठिकाणी परीस. 35व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय? या ठिकाणी हा शब्दाला काय लागलेला आहे? प्रत्यय. म्हणून याला शब्दयोगी अव्यय असं या ठिकाणी म्हटलं जाते. काय आहे? शब्दयोगी अव्यय असं आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. वाक्य काय आहे? सभोवार हिरवळ पसरली होती. जिकडे तिकडे काय होती? हिरवळच हिरवळ होती. एकच नंबर. तर कालवाचक, स्थलवाचक, रीतिवाचक, परिणामवाचक. 36व्या प्रश्नाचे योग्य उत्तर काय? या ठिकाणी सभोवार. सभोवार म्हणजे काय? स्थल. स्थल म्हणजे काय? स्थळ. स्थळवाचक आहे किंवा जागेबद्दल असल्यामुळे या ठिकाणी स्थल आहे. इथं काळाचा संबंध येत नाही, रीतीचा संबंध येत नाही, परिणामाचाही संबंध येत नाही. चला पुढचा प्रश्न आहे, मी उद्या मुंबईला जाईल व ताईला घेऊन येईल. या ठिकाणी अधोरेखित शब्दाची तुम्हाला काय ओळखायची आहे? जात ओळखायची आहे. तर कोणती जात आहे मित्रांनो? या ठिकाणी लक्षात ठेवा, शब्दयोगी अव्यय. अधोरेखित म्हणजे काय? या ठिकाणी 2 शब्द दिलेले आहेत, शब्दाला जोडून क्रियाविशेषण अव्यय माहिती सांगणे. 37व्या प्रश्नाचा जो या ठिकाणी प्रश्न काय दिलेला आहे? उद्या शब्द दिलेला आहे आणि घेऊन शब्द या ठिकाणी आलेला आहे. तर या ठिकाणी कोणती आहे? या ठिकाणी उभयनामी अव्यय आलेला आहे व शब्दाची. आणि हे वाक्य कशासाठी आलेलं आहे? मी उद्या घेऊन जाईल आणि ताईला घेऊन ये. या ठिकाणी व जो शब्द आहे हा उभयनामी अव्यय आहे. या ठिकाणी 2 वाक्य जोडलेले आहेत आणि हे वाक्य संयुक्त वाक्य झालेलं आहे. लक्षात ठेवा, कोणतं वाक्य झालेलं आहे? संयुक्त. या ठिकाणी संकेतार्थ वाक्य तुम्हाला ओळखायचं आहे. कोणतं वाक्य ओळखायचं आहे? संकेतार्थ. संकेत म्हणजे काय? इशारा. इशारा ही इशारा में. चला, शांत बसा, तो शांत बसला, त्याने शांत बसावे. तू शांत बसलास तर मी सांगेल. 38व्या प्रश्नाचं योग्य या ठिकाणी उत्तर काय? मग ही शांत बसावी अशी इच्छा झाली, मात्र हे काय झालेलं आहे? संकेत. जर तू शांत बसला तर मी तुला सांगेल. चला पुढचा प्रश्न आहे, आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही काय करतो? योगासने करतो. हे विधान कोणत्या वाक्य प्रकारात येतंय? आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो. तर या ठिकाणी काय आहे? 39वा प्रश्न आहे. या ठिकाणी हे जे वाक्य आहे म्हणून हे येईल या ठिकाणी कोणतं? मिश्र वाक्य. या ठिकाणी कारण दाखवलेलं आहे की या ठिकाणी का आम्ही योगासने करतो, की आमचं शरीर या ठिकाणी काय व्हायला पाहिजे? आम्हाला सुदृढ व्हायला पाहिजे. चला पुढचा प्रश्न आहे, विशेषनामे या ठिकाणी ओळखायचं आहे. विशेषनामे रिकामी जागा होत नाही. एक वचन होत नाही, अनेक वचन होत नाही, बहुवचन की सामान्य नाम. तर मित्रांनो या ठिकाणी विशेषनामे जे आहेत, 40व्या प्रश्नाचं या ठिकाणी जर योग्य उत्तर केलं तर विशेषनामे हे कधीही एक वचन होत नाहीत, की सामान्य नाम होत नाही. तर विशेषनामे कधीही एक वचन होत नाहीत. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी, येईन या शब्दाचा मूळ धातू ओळखा. बघा, ज्यावेळेस सिद्ध शब्द असतो या ठिकाणी ये हा मूळ शब्द आहे आणि येईन हा काय त्याला लागलेला आहे? प्रत्यय लागलेला आहे. म्हणून या ठिकाणी ये काय याचा मूळ धातू आहे. येईनचा येणे, जाणे, बसणे. तर ये, जा, बस हे शब्द काय? मूळ धातू किंवा सिद्ध शब्द आहेत. या ठिकाणी आपल्याला लिंग बदलायचं आहे. तर हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. विद्वत्ता, विदुषी, विद्वानीन की विदिशा. तर या ठिकाणी बऱ्याच वेळेस विद्वान या शब्दाचं जे लिंग आहे विद्यार्थी या ठिकाणी चुकीचं सांगतात. तर 42चं या ठिकाणी योग्य उत्तर काय? तर विदुषी. विदुषी याचं योग्य लिंग आहे. काय आहे? विदुषी याचं योग्य लिंग आहे. तसेच मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, सूत या शब्दाचा विरुद्ध लिंगी आपल्याला काय प्रकार हे सांगायचं आहे, उत्तर सांगायचं आहे. सूत म्हणजे काय? धागा, सुता, पुत्र, सुती, सुतणी. तर मित्रांनो या ठिकाणी 43वा प्रश्न आहे. 43व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय? सूत म्हणजे मुलगा. सूत म्हणजे या ठिकाणी मुलगा झालेला आहे आणि हे सूत म्हणजे धागा आहे. तर या ठिकाणी सूताचं काय होणार आहे?
सुता, सुताचं काय होणार आहे 43 उत्तर सुता. सुता म्हणजे काय मुलगी, सूत म्हणजे पुत्र आणि हे दोन्ही सेमच होणार, त्यामुळे योग्य उत्तर काय 1 नंबर. खालीलपैकी कोणता शब्द तिन्ही लिंगात वापरला जाऊ शकतो? या ठिकाणी तिन्ही लिंगात कोणता शब्द वापरला जाऊ शकतो ते आपल्याला सांगायचं आहे. तसंच मित्रांनो या ठिकाणी बघा बाग, मुंगूस, वेळ, पोर. तर या ठिकाणी मुंगूस जे आहे हे तीन लिंगामध्ये या ठिकाणी तो मुंगूस, ती मुंगूस, तर असं या ठिकाणी काही होत नाही. 44व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे पोर, कारण की ती पोर, ते पोर, तो पोर काही होऊ शकतो. वेळला मात्र तीच असते, तो वेळ नाही, काय असते ती वेळ. तर या ठिकाणी योग्य उत्तर काय 4 नंबर. मित्रांनो या ठिकाणी डबल अकॅडमीची PMC बॅच या ठिकाणी सुरू झालेली आहेत. यामध्ये बॅचेसमध्ये ऑनलाईन बॅच आहे, नोट्स आहेत, टेस्ट सिरीज आहेत. तुम्हाला जर बॅच जॉईन नाही करायची नसेल तर नोट्स किंवा टेस्ट सिरीज तुम्ही घरपोच मागवू शकता. या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे 80 10 45 77 60, यावर तुम्ही काय संपर्क करू शकता. चला पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणतं सर्वनाम हे लिंगभेदाने बदलत नाही आहे? तो, हा, मी, जो. बघा 4 सर्वनाम हे आहेत, काही सर्वनाम हे या ठिकाणी काय लिंगभेदाने बदलतात आणि काही बदलत नाहीत. उदाहरणार्थ तो, ती, ते बदललंय, हा, ही, हे बदललंय, जो असेल तर मुलगा, जी असेल तर मुलगी. तर या ठिकाणी मी मात्र हे सर्वनाम काय मुलगा असला तरी मीच वापरतोय, मुलगी असली तरी मीच वापरते, म्हणून या ठिकाणी मी हे सर्वनाम लिंगभेदानं बदलत नाही. चला पुढचा प्रश्न आहे निश्चितपणे एकवचनी असलेला शब्द या ठिकाणी कोणता? या ठिकाणी निश्चितपणे एकवचनी असलेला शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. गवई, पपई, सोई की भोई. तर मित्रांनो पपईचं काय होतंय पपया, सोईचं काय होते एक सोय, 10 सोयी, गैरसोयी काय असेल ते 46चं या ठिकाणी योग्य उत्तर काय? मग निश्चितपणे एकवचनी शब्द कोणता आहे? पपई हा शब्द एकवचनी आहे, कारण की अनेक वचनी काय होते पपया होते, बाकी सगळे कॉमन आहेत. खालीलपैकी अनेकवचनी शब्द या ठिकाणी कोणता? सासू, बी, पोळी, कन्या. तर 47व्या प्रश्नाच्या या ठिकाणी योग्य उत्तर आपल्याला द्यायचं आहे की कुठे गेलं रे? तर मित्रांनो या ठिकाणी 47वा जो प्रश्न आहे या ठिकाणी आपल्याला काय अनेकवचनी शब्द ओळखायचा आहे. सासू, बी, पोळी, कन्या. तर या ठिकाणी 1 कन्या, 10 कन्या. पोळीचं काय होते पोळ्या, बीचं बिया, सासूचं सासवा. म्हणजे अनेकवचनी शब्द कोणता आहे? मग कन्या. 1 कन्या, 10 कन्या, 20 कन्या, 100 कन्या, कन्याच कन्या. चला आकारांत पुल्लिंगी नामाचं अनेकवचन काय होतंय? आकारांत पुल्लिंग नाम सांगा या ठिकाणी काय होऊ शकते? उकारांत, एकारांत, उकारांत की एकारांत? आकारांत पुल्लिंगी नामाचं अनेकवचन काय होतं? 48वा प्रश्न या ठिकाणी आहे. तर काय होते? एकारांत. आता आकारांत पुल्लिंग म्हणजे काय बघा, आंबा. आंबा म्हणजे शेवटी बल काय आ आहे म्हणून आकारांत. आंबाचं काय होते अनेकवचन? आंबे. म्हणजे काय झालं? एकारांत. काय झालं? 48 उत्तर आंबाचं आंबे. काय झालं? एकारांत झालेला आहे. चला पुढचा प्रश्न आहे इकारांत स्त्रीलिंगी नामाचं वचन काय होईल? इकारांत म्हणजे शेवटी ई. 49चं उत्तर या ठिकाणी काय? मग 3 नंबर. 48चं उत्तर काय आहे? एकारांत. लक्षात ठेवा या ठिकाणी हे आहे एकारांत आंबे. आणि 49चं काय या ठिकाणी? उदाहरणार्थ या ठिकाणी आहे शब्द गाई, गाय किंवा गाई किंवा बाई. बाईचं काय होते? बाया. तर या ठिकाणी काय होते? एकारांत. काय होते? याकारांत. गायचं गाया. 1 गाय, अनेक गाया, गाई किंवा गाया. या ठिकाणी अशा प्रकारे होतंय. शेवटचा प्रश्न आहे चाचीची हा प्रत्ययाची विभक्ती या ठिकाणी ओळखा. द्वितीया, पंचमी, षष्टी, सप्तमी. 50वा प्रश्न आहे. तर या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की चाचीची या शब्दाची विभक्ती कोणती आहे? षष्टी विभक्ती आहे. षष्टी विभक्तीचा कारकार्थ काय आहे? संबंध. तर या ठिकाणी अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी आज आपलं हा जाता परत मित्रांनो या ठिकाणी पुणे महानगरपालिका ही ऑनलाईन बॅच आहे. ही तुम्ही बॅच जॉईन करून घ्या. लाईव्ह लेक्चर्स, टॉपिक टेस्ट, ऑनलाईन टेस्ट. कारण की मित्रांनो तुमची ऑनलाईन परीक्षा होणार आहे. या ठिकाणी आज आणि उद्या ऑफर आहे. या ऑफरची काय सुविधा आहे या ठिकाणी या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुम्हाला सर्व माहिती करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. उद्या भेटूया पुढच्या भागासहित. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.